हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. लास्ट व्हिडिओमध्ये आपण कार्बनचे ॲलोट्रॉप्सचे जे क्रिस्टलाइन फॉर्म्स आहेत ते पाहिले होते. आता आपण बघणार आहोत नॉन क्रिस्टलाइन किंवा ॲमॉर्फस फॉर्म. द अरेंजमेंट ऑफ कार्बन ॲटम इन दिस फॉर्म इज नॉट रेग्युलर. जसं आपण क्रिस्टलाइन फॉर्म्समध्ये बघितलं तर ॲटमची जी अरेंजमेंट होती ती रेग्युलर होती. त्यांना पर्टिक्युलर शेप होता, ते एका पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये अरेंज होते. बट इन द केस ऑफ नॉन क्रिस्टलाइन फॉर्म जी ॲटमची जी अरेंजमेंट असते ती इररेग्युलर असते. त्यांना असा पर्टिक्युलर शेप नसतो किंवा ॲटम आहे ते पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये अरेंज नसतात. कोल, चारकोल, कोक आर द नॉन क्रिस्टलाइन फॉर्म्स ऑफ कार्बन. कार्बनचे जे नॉन क्रिस्टलाइन फॉर्म्स आहेत त्यामध्ये आहे कोल, चारकोल, कोक. फर्स्ट इज कोल. Coal is a fossil fuel. It contains carbon, hydrogen and oxygen. It also contains nitrogen, phosphorus and sulfur. It occurs in the solid state. It is of 4 type. कोल जो आहे म्हणजेच कोळसा जो आहे सो इट इज अन फॉसिल फ्युएल. फॉसिल फ्युएल्स म्हणजे आपल्याला माहीत आहे फ्युएल्स फॉर्म बाय द नॅचरल प्रोसेसेस, म्हणजे जर आपण मराठीमध्ये जीवाश्म इंधन म्हणतात ते. तर हा कोळसा कसा फॉर्म होतो तर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, प्लांट्स किंवा ॲनिमल्स आहेत, तर त्यांच्या डेड बॉडीज म्हणजेच त्यांचे मृत अवशेष जेव्हा जमिनीमध्ये गाडले जातात आणि वर्षानुवर्ष हे अवशेष जमिनीमध्ये गाडले गेल्यामुळे त्यांच्यावरती जो जमिनीचा थर येतो त्यामुळे जे काही प्रेशर येतं आणि जमिनीमध्ये जे काही असलेली उष्णता आहे, टेम्परेचर आहे, त्यामुळे त्यांचं डिकम्पोजिशन होतं आणि या डिकम्पोजिशनमुळे कोळसा किंवा बाकीची काही जीवाश्म इंधने आहेत ती तयार होतात. तर अशा या कोळशामध्ये काय काय असतं तर कार्बन आहे, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि त्याचबरोबर इट कंटेन्स नायट्रोजन, फॉस्फरस अँड सल्फर अँड इट ऑकर्स इन अ सॉलिड स्टेट, म्हणजे तो सॉलिड स्टेटमध्ये असतो. त्यानंतर त्याचे 4 टाईप दिले आहेत. फर्स्ट इज पीट. फॉर्मेशन ऑफ पीट इज अ फर्स्ट स्टेप इन द फॉर्मेशन ऑफ कोल. It contains high proportion of water and less than 60% of carbon. Therefore, not much heat can be obtained from peat. तर कोलचं जे एंटायर फॉर्मेशन आहे म्हणजे कोळसा बनण्याची जी प्रोसिजर आहे त्याच्यामधली पहिली पायरी म्हणजे फर्स्ट स्टेप जी आहे ती आहे पीट. इट कंटेन्स हाय प्रपोर्शन ऑफ वॉटर अँड लेस दॅन 60% ऑफ कार्बन. या पीठमध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ते जास्त आहे आणि कार्बनचं प्रमाण जे आहे ते 60% सुद्धा कमी आहे. आणि कार्बनचं प्रमाण कमी असल्यामुळे नॉट मच हीट कॅन बी ऑब्टेन फ्रॉम पीट. आपण पीठपासून जास्त उष्णता मिळवू शकत नाही. त्यानंतर आहे लिग्नाइट. Peat was transformed into lignite due to increased pressure and temperature inside the earth. It contains 60 to 70% of carbon. Lignite is the second step of the formation of coal. म्हणजे पीट नंतर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कशात होतं तर लिग्नाईटमध्ये होतं. आणि ते कसं होतं तर ड्यू टू इन्क्रीज प्रेशर अँड टेम्परेचर इनसाइड द अर्थ. म्हणजे वर्षानुवर्ष हा पीठ जेव्हा जमिनीखाली गाडला गेला आहे तर त्यावर जमिनीचे थर येतात आणि जमिनीमध्ये असलेली उष्णता यामुळे प्रेशर आणि टेम्परेचरचं प्रमाण वाढतं आणि पीठ जो आहे त्याचं रूपांतर लिग्नाईटमध्ये होतं. इट कंटेन्स 60 to 70% ऑफ कार्बन. आणि या लिग्नाईटमध्ये कार्बनचं जे प्रमाण आहे ते आहे 60 ते 70%. त्यानंतर आहे बिट्युमिनस कोल. बिट्युमिनस कोल वॉज फॉर्म ॲज द थर्ड स्टेप ऑफ फॉर्मेशन ऑफ कोल. इट कंटेन्स 70 to 90% ऑफ कार्बन. म्हणजे जसं पीठचं रूपांतर झालं लिग्नाईटमध्ये तसं लिग्नाईट ट्रान्सफॉर्म कशात होईल तर बिट्युमिनस कोलमध्ये.
आणि त्यामध्ये कार्बन कंटेंट असतील ते 70 ते 90%. त्यानंतर आहे अँथ्रासाइट. Anthracite is known as a pure form of coal. This coal is a hard and contains about 95% of carbon. म्हणजे जी लास्ट स्टेप आहे किंवा प्युअर स्टेज जी आहे ती आहे अँथ्रासाइट. त्यामध्ये 95% कार्बन असतो. त्यानंतर आहे चारकोल. The charcoal that is made from animal is made from their bones, horns, etc. On the other hand, the charcoal made from the plant is formed by combustion of wood in an insufficient supply of air. म्हणजे आपल्याला ॲनिमल्सपासून जो चारकोल मिळतो तर तो ॲनिमल्सचे जे काही बोन्स आणि हॉर्न्स म्हणजे त्यांची शिंग आणि त्यांची हाडं आहेत त्यापासून मिळतो. आणि जो आपल्याला वनस्पतीपासून प्लांटपासून मिळतो तर तो कसा मिळतो? बाय कंबशन ऑफ वूड इन अन इनसफिशियंट सप्लाय ऑफ एअर. म्हणजे लाकूड जे आहे वूड त्याचं कंबशन होते. इनसफिशियंट सप्लाय ऑफ एअर म्हणजे त्याचं कंबशन होते तेव्हा आपल्याला चारकोल मिळतो. जर सफिशियंट एअर सप्लाय असेल तर ऑब्व्हियसली त्याचं कम्प्लिटली तो लाकूड बर्न होईल. सो जेव्हा इनसफिशियंट सप्लाय एअरमध्ये वूडचं कंबशन होतं तेव्हा आपल्याला चारकोल मिळतो. युजेस ऑफ कोल. कोल इज यूज्ड ॲज अ फ्युएल इन अ फॅक्टरीज अँड होम. म्हणजे कारखान्यामध्ये आणि घरामध्ये आपण त्याचा इंधन म्हणून वापर करू शकतो. कोल इज यूज्ड टू ऑब्टेन कोक, कोल गॅस अँड कोल टार. Coal is used in a thermal power plants for generation of electricity. जिकडे वीज निर्मिती केली जाते तिकडे कोळशाचा वापर होतो. त्यानंतर आहे कोक. द प्युअर कोल दॅट रिमेन्स when a coal gas has been taken away from coal is called coke. म्हणजे जो कोल आहे त्या कोलमधून जेव्हा कोल गॅस आपण रिमूव्ह करतो तेव्हा जो प्युअर फॉर्म मिळतो त्याला आपण म्हणतात कोक. युजेस ऑफ कोक. यूज्ड ॲज अ डोमेस्टिक फ्युएल म्हणजेच आपण घरगुती इंधन म्हणून वापरू शकतो. कोक इज यूज्ड ॲज अ रिड्युसिंग एजंट. जी रिडक्शन रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये रिड्युसिंग एजंट म्हणून कोक वापरतात. तर रिडक्शन रिॲक्शन काय असते तर इट इज अन केमिकल रिॲक्शन इन विच द ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन टू अ सबस्टन्स टेक्स प्लेस. म्हणजे एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉनचं ॲडिशन होतं तेव्हा त्याला आपण म्हणतात रिडक्शन रिॲक्शन. आणि या रिडक्शन रिॲक्शनला प्रमोट करण्यासाठी रिड्युसिंग एजंट वापरतात. तर हा रिड्युसिंग एजंट म्हणून कोकचा यूज केला जातो. कोक इज यूज इन अ प्रोडक्शन ऑफ वॉटर गॅस CO+H2 अँड प्रोड्युसर गॅस कार्बन मोनॉक्साईड प्लस हायड्रोजन प्लस CO2 प्लस नायट्रोजन. त्यानंतर आहे हायड्रोकार्बन्स, बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. Along with the carbon, the element hydrogen is also included in most organic compounds. The compounds formed from only carbon and hydrogens are called basic organic compounds. These are also called hydrocarbons. आपण बघितलं की जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्यामध्ये कार्बन हा एक मेन एलिमेंट आहे. तर मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बनसोबत हायड्रोजनसुद्धा असतो. सो अशी जी कंपाऊंड्स आहेत ती फक्त कार्बन आणि हायड्रोजनपासून बनलेली आहेत. त्यांना आपण म्हणतो बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा हायड्रोकार्बन्स. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन इज 2,4. If 4 electrons are added to the second orbit of carbon, its octet becomes complete and its electronic configuration becomes stable like that of the nearest inner gas neon 2,8. आपल्याला माहिती आहे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कधी असतं तर जेव्हा एखाद्या ॲटम्सच्या किंवा एलिमेंट्सच्या शेलमध्ये जेव्हा 2 इलेक्ट्रॉन असतील किंवा त्याचं आउटर मोस्ट म्हणजे जे व्हॅलेन्स शेल आहे ती कम्प्लिटली फिल्ड असेल
म्हणजेच त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन असेल, त्याचं ऑक्टेट कंप्लीट असेल, तेव्हा ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल असतं. सो जर कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल व्हायचं असेल तर कार्बनला एक तर 4 इलेक्ट्रॉन्स द्यावे लागतील, म्हणजेच लूज करावे लागतील, किंवा 4 इलेक्ट्रॉन्स घ्यावे लागतील, गेन करावे लागतील. देअरफॉर द व्हॅलेन्सी ऑफ कार्बन इज 4. म्हणूनच कार्बनची जी व्हॅलेन्सी आहे ती आहे 4. However, these occur by sharing of electron rather than give and take of electron. In other words, a carbon atom can form a 4 covalent bonds with the other carbon atoms or atoms of different element. सो कार्बनमध्ये गिव्ह अँड टेक, इलेक्ट्रॉनचं गिव्ह अँड टेक करण्यापेक्षा कार्बन इलेक्ट्रॉन्स, त्याचे जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत ते शेअर करतो, म्हणजेच त्या इलेक्ट्रॉन्सची भागीदारी करतो. आणि जेव्हा इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होते तेव्हा कोवॅलंट बॉन्ड बनतो. म्हणूनच कार्बन ॲटम हा 4 कोवॅलंट बॉन्ड बनवतो. कोणासोबत? तर इतर कार्बन ॲटमसोबत किंवा ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट, दुसऱ्या कोणत्या एलिमेंटच्या ॲटमसोबत तो इलेक्ट्रॉन्स शेअर करतो. When a carbon atom shares an electron each with the 4 hydrogen atom and forms 4 CH bond, a methane CH4 molecule is formed. जेव्हा कार्बन 4 हायड्रोजन ॲटमसोबत कोवॅलंट बॉम्ब फॉर्म करतो तेव्हा CH4 मॉलिक्यूल फॉर्म होतो. खाली स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि इलेक्ट्रॉन डॉट मॉडेल दिलं आहे मिथेनचं, ते आपण बघूया. सो इथे कार्बन ॲटमचा 1 इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन मिळून एक बॉन्ड फॉर्म झाला आहे. सो असे 4 बॉन्ड जेव्हा कार्बन फॉर्म करतो 4 वेगवेगळ्या हायड्रोजनसोबत, तेव्हा मिथेन मॉलिक्यूल फॉर्म होतो, म्हणजेच CH4 मॉलिक्यूल फॉर्म होतो. नेक्स्ट इज प्रॉपर्टीज ऑफ कोवॅलंट कंपाऊंड्स. कोवॅलंट कंपाऊंड्स हॅव लो मेल्टिंग पॉईंट्स अँड बॉइलिंग पॉईंट्स. म्हणजे जे काही कोवॅलंट कंपाऊंड्स आहेत त्यांचा बॉइलिंग आणि मेल्टिंग पॉईंट हा कमी असतो. जनरली दे आर इनसॉल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. म्हणजेच काय तर ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत, बट ऑर्गॅनिक सॉल्वंट्समध्ये ते सोल्युबल असतात. दे आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. A carbon atom exhibit a characteristic property. It can form a chain of carbon atoms by forming covalent bond with other carbon atom. So कार्बन ॲटमकडे एक कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे, ती म्हणजे कार्बन ॲटम आहे तो दुसऱ्या कार्बन ॲटमसोबत कोवॅलंट बॉन्ड बनवून एक लांब अशी चेन फॉर्म करू शकतो. The hydrocarbons having only single bond between carbon atoms are called saturated hydrocarbons. For example, ethane C2H6, which is CH3 single bond CH3, propane CH3 single bond CH2 single bond CH3. म्हणजे जे हायड्रोकार्बन्स आहेत त्यांच्या कार्बन कार्बन बॉन्डमध्ये जेव्हा सिंगल बॉन्ड असतो, एकच बॉन्ड असतो, तेव्हा ते काय असतात तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतात. त्यांना आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणतो. आणि त्याचे एक्झाम्पल दिलेत म्हणजे इथेन आहे, प्रोपेन आहे. सम हायड्रोकार्बन्स हॅव मल्टिपल बॉन्ड बिटवीन द 2 कार्बन ॲटम्स. अ मल्टिपल बॉन्ड कॅन बी अ डबल बॉन्ड ऑर ट्रिपल बॉन्ड. Hydrocarbons having at least one multiple bond are called unsaturated hydrocarbons. आणि unsaturated hydrocarbons चे एक्झाम्पल आहेत इथीन CH2 डबल बॉन्ड CH2, इथाईन आहे CH ट्रिपल बॉन्ड CH, त्यानंतर प्रोपीन आहे CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. सो या सगळ्या एक्झाम्पलमध्ये ॲटलिस्ट एक तरी डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आहे, म्हणून आपण त्यांना म्हणतो अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. सो हे सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड तुम्हाला नेक्स्ट स्टँडर्डमध्ये डिटेलमध्ये असेल. आता फक्त इतकं लक्षात ठेवायचं आहे की जे हायड्रोकार्बन्स ज्यामध्ये सिंगल बॉन्ड असेल ते सॅच्युरेटेड, आणि ज्यामध्ये ॲटलिस्ट एक तरी डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल ते अनसॅच्युरेटेड.
त्यानंतर आहे सोल्युबिलिटी ऑफ कार्बन आणि त्यासाठी एक एक्सपेरिमेंट दिलं आहे. सो त्यासाठी ॲपरेटस आहेत 3 कॉनिकल फ्लास्क अँड स्टरर. केमिकल आहेत वॉटर, केरोसिन, कुकिंग ऑइल, कोल पावडर एक्सेट्रा. प्रोसिजर आहे take 3 conical flasks and take a cooking oil, water and kerosene respectively in each. Add half spoonful of coal powder in each of the conical flask and stir with the help of stirrer. Observe the mixture in the 3 conical flask. आपल्याला 3 कॉनिकल फ्लास्क घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये एकात आपल्याला घ्यायचं आहे कुकिंग ऑइल, एकामध्ये घ्यायचं आहे वॉटर आणि एकामध्ये घ्यायचं आहे केरोसिन म्हणजेच पेट्रोल. आणि त्यामध्ये आपल्याला हाफ स्पून काय टाकायचं तर कोल पावडर. त्यानंतर त्याला स्टर करायचं आहे म्हणजेच हलवून मिक्स करायचे. आणि जे मिक्सचर आहे त्यामध्ये काय चेंजेस होतात ते आपल्याला ऑब्झर्व करायचे आहेत. सो पुढे क्वेश्चन दिलं इन विच ऑफ द सॉल्वंट वॉटर, केरोसिन अँड कुकिंग ऑइल डज द कोल पावडर डिझॉल्व. सो कोल पावडर कशामध्ये डिझॉल्व होते का आपण बघायचे तर कोल पावडर ही वॉटर, केरोसिन किंवा कुकिंग ऑइलमध्ये सुद्धा डिझॉल्व होत नाही. सेकंड इज व्हॉट इन्फरन्स विल यू ड्रॉ अबाउट द सोल्युबिलिटी ऑफ कार्बन. म्हणजे यावरून आपल्याला सोल्युबिलिटी ऑफ कार्बनबद्दल काय कळतं तर कार्बन इज इनसॉल्युबल इन ऑल द सॉल्वंट. नेक्स्ट आहे रिॲक्शन ऑफ कार्बन विथ ऑक्सिजन आणि त्यासाठी सुद्धा एक ट्राय दिसमध्ये एक्सपेरिमेंट आहे. सो ॲपरेटस आहे कोल, मॅच बॉक्स, मॉइस्ट लिटमस पेपर एक्सेट्रा. प्रोसिजर आहे इग्नाइट द कोल, होल्ड द मॉइस्ट ब्लू लिटमस पेपर ओवर द गॅस रिलीज्ड ऑन द इग्नाइटिंग द कोल. नोट द ऑब्झर्वेशन. म्हणजे आपल्याला एक कोळसा घ्यायचा आहे, कोल घ्यायचे आहे आणि त्याला पेटवल्यावर त्याच्यामधून जो धूर निघेल, जो गॅस निघेल त्याच्यावर आपल्याला एक मॉइस्ट ब्लू लिटमस पेपर पकडायचे. म्हणजे ब्लू कलरचा लिटमस पेपर थोडासा ओलसर करून आपल्याला पकडून काय होतं ते ऑब्झर्व करायचे. विथ विच गॅस इन द एअर डज द कोल रिॲक्ट ऑन इग्नायटिंग. सो जेव्हा पण आपण काही बर्न करतो, इग्नाईट करतो किंवा पेटवतो तेव्हा एअरमधल्या ऑक्सिजनसोबत रिॲक्शन होते. सो कोलची रिॲक्शन कशासोबत होईल तर ऑक्सिजनसोबत. व्हॉट इज द सबस्टन्स फॉर्म. सो कोलमध्ये काय आहे तर कार्बन आणि एअरमधला ऑक्सिजन असं मिळून कार्बन डायऑक्साईड फॉर्म होईल. कार्बन प्लस ऑक्सिजन मिळून कार्बन डायऑक्साईड फॉर्म होईल CO2. व्हॉट चेंजेस टेक्स प्लेस इन द लिटमस पेपर. ओके. सो कार्बन आणि ऑक्सिजन मिळून जो कार्बन डायऑक्साईड बनला आहे तो आणि लिटमस पेपर मॉइस्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट आहे. सो CO2 आणि वॉटर म्हणजेच H2Oची रिॲक्शन होऊन कार्बॉनिक ॲसिड फॉर्म होतं आणि ॲसिड फॉर्म झाल्यामुळे जो ब्लू कलरचा लिटमस पेपर आहे त्याचा कलर रेड होईल. राईट डाऊन द केमिकल रिॲक्शन टेकिंग प्लेस इन अबाव प्रोसिजर. सो ही केमिकल रिॲक्शन कशी असेल तर CO2 प्लस H2O विल give H2CO3. Carbon dioxide CO2 plus H2O water gives H2CO3 म्हणजेच कार्बॉनिक ॲसिड. त्यानंतर रिॲक्शन ऑफ लाईम वॉटर विथ कार्बन डायऑक्साईड. ॲपरेटस आहे टेस्ट ट्यूब, स्ट्रॉ, लाईम वॉटर एक्सेट्रा. Procedure take freshly prepared lime water in a test tube, blow for some time into the lime water through the straw and observe the lime water. What did you see? What might be the reason behind the change? म्हणजे आपल्याला एका टेस्ट ट्यूबमध्ये फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर घ्यायचे आणि त्या टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला ब्लो करायचे विथ द हेल्प ऑफ स्ट्रॉ. म्हणजे आपल्याला स्ट्रॉने त्याच्यामध्ये फुंकर घालायची आहे
आणि त्यानंतर काय होतं ते बघायचं आहे. व्हॉट डिड यू सी, तर काय होईल, जे क्लिअर लाईम वॉटर आहे त्याचा कलर जो आहे तो मिल्की होईल, म्हणजे लाईम वॉटर विल टर्न मिल्की. आणि असं का होतं, व्हॉट माइट बी द रिझन बिहाइंड द चेंज. लाईम वॉटर आणि आपण जेव्हा ब्लो करतो तेव्हा आपण कार्बन डायऑक्साईड एक्झेल करतो. सो या लाईम वॉटरची आणि कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन होऊन कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म होतं आणि या कॅल्शियम कार्बोनेटमध्ये लाईम वॉटर आहे ते मिल्की होतं. रिॲक्शन कशी असेल तर लाईम वॉटर म्हणजेच CaOH ट्वाईस प्लस CO2 will give CaCO3, that is calcium carbonate plus H2O. CaOH twice plus CO2 will give CaCO3 plus H2O. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड आहे आणि खाली काही एक्सपेरिमेंट्स आहेत, सो ते आपण व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. If you like this video, please share and subscribe to the channel.